नमस्कार. आज मी बनवते सुकटीचे कालवण. बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा आणि छान व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत. त्यात 1 चमचा तेल टाकायचं. हे सुद्धा व्यवस्थित कांदा मुरेपर्यंत परतून घ्यायचं. कांदा लाल झाल्यावर त्यात लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि एकत्रित मी आधीच या सगळ्या भाज्या करून ठेवल्या होत्या. यात फ्लावर, टोमॅटो, कोथिंबीर, सुकट हे सगळं मी मिक्स करून घेतले आणि आपल्याला हवं तसं गरजेनुसार यात पाणी ॲड करायचं. पाणी जास्त ॲड करू नका, कारण की याची मेन चव आहे ती जास्त पाण्याने निघून जाते, म्हणून थोडंसंच पाणी टाका. मस्त अशी उकळी येऊ द्यावी. मला सांगा, तुम्हाला सुकी मच्छी हा प्रकार माहिती तर असेलच. सुकी मच्छी म्हणजे प्रत्येकाच्या घराघरातला विषय. बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ, ही गोष्ट माहिती नसते, पण काही ठिकाणी या गोष्टी सर्रास खाल्ल्या जातात. यात भरपूर प्रकार असतात. तुम्हाला कुठले प्रकार आवडतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझा आवडीचा प्रकार तर सुकट हाच आहे आणि मला खूप आवडतो तो. तर आपली उकळीसुद्धा आलेली आहे. मग उकळी आल्यानंतर 10 मिनटं तरी झाकण ठेवून द्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर झाकण काढल्यावरती बघा, ही रेसिपी अतिशय सोपी आहे. झटपट होणारी घरगुती पद्धत नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.